हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या मंगळवार 3 मार्चच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आला आहे. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये मल्हारला सगळं आठवलंय की 15 जानेवारी 2025ला काय घडलं होतं. पण वेदांचा अपघात त्याने नाही केलाय हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे मग मल्हारने तायडीला जाब विचारला. तायडी, 15 जानेवारी 2025ला नेमकं काय घडलं होतं. आणि हे ऐकून तायडी चांगलीच घाबरली आहे, कारण तायडीने तेव्हा मल्हारला खोटं सांगितलं होतं आणि आता मल्हार त्याबद्दल प्रश्न विचारतोय. याचा अर्थ आज न उद्या मल्हारला हे सत्यसुद्धा समजणार की तो अपघात त्याच्या हातून घडला नव्हता, तर यामागे तायडी होती आणि तायडीने त्याच्यावर खोटा आरोप लावला. मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच नुपूर ही देवी आईच्या मंदिरात बसलेली असते. तेथे आरती सुरू असते आणि बॅकग्राऊंडमध्ये देवी आईचं एक सुंदर गाणं सुरू असतं आणि गुरुजी तेथे पूजा करत असतात. आणि नुपूर ही देवी आईला विनवणी करत असते, माझ्या आईला बरं कर, तिला सुखरूप ठेव. त्याच वेळेस नुपूरला आठवतं डॉक्टर म्हणाले होते की तुमच्या आईची कंडिशन क्रिटिकल आहे, त्यांना हार्ट अटॅक आलाय आणि ऑपरेशन करावं लागेल. नुपूर ही देवी आईला साकडं घालते, माझ्या आईला लवकरात लवकर बरं होऊ दे. आणि त्याच वेळेस मल्हार तेथे पोहोचतो. मल्हार मंदिरात येतो तर त्याला दिसतं की नुपूर ही देवी आईसमोर बसलेली आहे. आणि मग मल्हार हा नुपूर जवळ येतो आणि तो नुपूरला हाक मारतो, मिस नुपूर, मिस नुपूर. परंतु मंदिरात आरती सुरू असल्यामुळे, घंटा नाद सुरू असल्यामुळे नुपूरला काही आवाज ऐकू येत नाही. आणि मग मल्हार हा नुपूरला हलवतो आणि सांगतो, मिस नुपूर, आई आता बरे आहेत, काळजी करण्यासारखं काही नाहीये. हे ऐकून नुपूर भानावर येते आणि तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतात. ती रडू लागते. ती मल्हारचा हात हातात घेते आणि स्वतःच्या डोळ्यांवर ठेवते आणि म्हणते, थँक्यू सर, माझी आई वाचली. मल्हारसुद्धा खूप इमोशनल होतो आणि नुपूरच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवतो. नुपूर ढसाढसा रडत असते. आणि मग थोड्या वेळानंतर मल्हार आणि नुपूर हे दोघेही देवी आईला नमस्कार करतात, देवी आईचे आभार मानतात. आणि नुपूर ही मल्हारला म्हणते, थँक्यू सर, तुम्ही अगदी देवासारखे धावून आला, आज तुम्ही होता म्हणून माझी आई वाचली. तर मल्हार म्हणतो, मिस नुपूर, हे काय बोलताय तुम्ही? तुम्ही विसरताय का, मी सुद्धा त्यांना आईच म्हणतो आणि मी फक्त माझं कर्तव्य पूर्ण केलंय. माझ्या जागी कुणीही असतं ना तरी त्याने सुद्धा हेच केलं असतं. तर नुपूर म्हणते, नाही सर, दुसरं कुणी असतं तर त्याने हे केलं नसतं, कारण अशा वेळेस लोक येतात, पाहतात, थांबतात, फोटो काढतात, विचारसुद्धा करतात, पण मदत नाही करत. मला काय घेणं देणं आहे, हा कोण आहे माझा, असा विचार करतात. पण सर, तुम्ही वेगळे आहात, तुमच्यामुळे हे झालंय, आज माझी आई वाचली आहे. खरंच वेदांत खरं बोलायचा, हे इच्छापूर्तीचं मंदिर आहे आणि येथे आल्यावर सगळी इच्छा पूर्ण होते. त्या दिवशीसुद्धा मी येथे यायला पाहिजे होतं. खरंच माझं चुकलं, त्या दिवशी मी येथे का नाही आले? मल्हार विचारतो, त्या दिवशी म्हणजे कधी? तर नुपूर त्याला आपलं सगळं सत्य सांगते. सर, त्या दिवशी, ज्या दिवशी माझं लग्न होतं आणि वेदांत याच मंदिरात आला होता देवी आईकडे आमच्या भविष्यासाठी, सुखी संसारासाठी प्रार्थना करण्यासाठी, आणि मी येथे आले नाही. जर मी वेदांतबरोबर आले असते ना तर कदाचित आज माझा वेदांत जिवंत असता. हे ऐकून मल्हारला मोठा धक्काच बसतो आणि नुपूर झालेला सगळा प्रकार, त्या दिवशी काय घडलं होतं हे मल्हारला सांगते. नुपूर सांगते की मी माझ्या घरी होते आणि लग्नाची तयारी करत होते. आमच्या लग्नाला फक्त अर्धा तास बाकी होता. कोमल नुपूरला तयार करते आणि सांगते, नुपूर खूप सुंदर दिसतीये, फक्त वेळेवर नाकातील नथ घालायची. आणि तेवढ्यात नुपूरचा मोबाईल वाजतो. तिला वेदांतचा फोन आलेला असतो. नुपूर म्हणते, कोमल तू बाहेर जा ना, मला एक महत्त्वाचा फोन आला आहे. नुपूरला कोमल चिडवते आणि तेथून निघून जाते. आणि मग नुपूर कॉल उचलते. वेदांत तिला सांगतो, आज मी शेवटच्या वेळेस माझ्या गर्लफ्रेंडशी बोलतोय, त्यामुळे म्हटलं बोलून घ्यावं. नुपूर घाबरून विचारते, वेदांत हे काय बोलतोय तू? तर वेदांत तिला हसून म्हणतो, अगं बाई, तू आता अर्ध्या तासात माझी बायको होणार आहे ना, मग एक गर्लफ्रेंड म्हणून मी शेवटच्या वेळेस तुझ्याशी बोलतोय. आता फक्त अर्धा तास बाकी आहे, आपला लग्न होणार आहे. आणि नुपूर मल्हारला हे सगळं सांगते की त्या दिवशी आम्ही दोघे खूप खुश होतो आणि माझा वेदांत आमच्या सुखी आयुष्याची स्वप्न पाहत होता. आम्ही दोघे एकमेकांना वचन देत होतो, आयुष्यभर एकमेकांच्या सोबतीने राहायचं, एकमेकांना साथ द्यायची
कधीच एकमेकांपासून दूर नाही व्हायचं. आणि मला वेदांत म्हणाला होता, नुपूर आता फक्त अर्धा तास बाकी आहे आणि अर्ध्या तासाने तू माझी बायको होशील. नुपूर म्हणते, वेदांत लवकर ये, नाहीतर लग्नाचा मुहूर्त निघून जाईल आणि मग. तर वेदांत उत्तर देतो, नुपूर तुला माझी उष्टी हळद लागली आहे आणि तू ऑलरेडी माझी झाली आहे. हे सगळं नुपूरला आठवतं. नुपूर याबद्दल मल्हारला सांगते आणि म्हणते, मल्हार सर हाच तो दिवस होता, हेच ते मंदिर होतं, हाच तो रस्ता होता. माझा वेदांत देवी आईच्या दर्शनासाठी येत होता आणि तेवढ्यात एक गाडी तेथे आली आणि त्या गाडीने माझ्या वेदांतला उडवलं, माझ्या वेदांतचा जीव घेतला. हे ऐकून मल्हारला जबर धक्काच बसतो. मल्हारला सुद्धा आठवतं की याच एरियामध्ये त्याच्याकडून सुद्धा ॲक्सिडेंट झाला होता आणि तो व्यक्ती मृत्युमुखी पडला होता. नुपूर पुढे येते आणि म्हणते, सर अजूनही तो दिवस मी विसरले नाही आहे, 15 जानेवारी 2025. हे ऐकून मल्हारच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण 15 जानेवारी 2025लाच त्याच्याकडून सुद्धा एक अपघात झाला होता आणि त्याला समजतं की त्यानेच नुपूरच्या होणाऱ्या नवऱ्याचा, आशाच्या मुलाचा, वेदांचा अपघात केला होता. त्याच्या हातूनच वेदांतचा मृत्यू झाला होता. नुपूर खूप दुःखी झालेली असते आणि मल्हारला सांगते, मल्हार सर माझा पूर्ण विश्वास आहे, देवी आई त्या माणसाला माझ्यासमोर नक्की उभं करेल ज्याने माझ्या वेदांचा जीव घेतला आहे. नाही तसं झालं तर मी त्या माणसाला नक्की शोधून काढेल. हे ऐकून मल्हारला जबर धक्काच बसतो. मल्हार मनात विचार करतो, म्हणजे माझ्या गाडीतून ज्या माणसाचा ॲक्सिडेंट झाला होता तो वेदांत होता. मीच नुपूरच्या होणाऱ्या नवऱ्याचा खून मी केला आहे, आईंच्या मुलाचा खून मी केला आहे. नुपूर आणि आशा या दोघांचं आयुष्य मी उद्ध्वस्त केलं आहे. तेवढ्यात नुपूर ही मल्हारजवळ येते आणि म्हणते, सर त्या दिवशी फक्त एक व्यक्तीचा मृत्यू नव्हता झाला, माझ्या होणाऱ्या नवऱ्याचा मृत्यू झाला होता, आईच्या मुलाचा मृत्यू झाला होता, एका भावाच्या दुसऱ्या भावाचा मृत्यू झाला होता आणि देव त्या माणसाला कधीच माफ करणार नाही, त्याला त्याच्या पापांची शिक्षा नक्कीच देणार. सर माझ्या तेवढी हिंमत नव्हती की मी देवी आईशी भांडेल, मी येथे फक्त रुसून बसले होते, पण देवी आईने माझं साकडं ऐकलं आणि आईला बरं केलं. मी देवी आईची माफी मागून येते आणि आभारसुद्धा मानते, तुम्ही थांबा येथे. असं म्हणून नुपूर ही देवी आईचे आभार मानायला जाते. पण मल्हारला जबर धक्का बसलेला असतो. त्याच्यासमोर सगळ्यात मोठा खुलासा झालेला असतो की त्याने ज्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट केला आहे ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून वेदांत होती आणि त्याच्यामुळेच वेदांतचा मृत्यू झाला. त्याने वेदांतचा खून केला आहे. नुपूरच्या स्वप्नांची राख रांगोळी त्यानेच केली आहे. आशाचं आयुष्य उद्ध्वस्त त्यानेच केलं आहे. वेदांतचा खून त्यानेच केला आहे. आणि नुपूर ही देवी आई समोर येते. देवी आईला म्हणते, देवी आई मला माफ कर, मी तुला वेठीच धरलं, तुझ्यावर रुसून बसले, चिडले, पण तू माझी इच्छा पूर्ण केली, माझ्या आईला बरं केलंस. तुझे आभार मी कसे मानू मला कळतच नाही आहे. तुझी कृपादृष्टी नेहमी माझ्यावर अशीच राहू दे, माझ्या आईवर, माझ्या कुटुंबावर अशीच राहू दे आणि आम्हाला सगळ्यांना सुखरूप ठेव, अशी प्रार्थना नुपूर करते. आणि इकडे मल्हार खूप घाबरलेला असतो. त्याला दरदरून घाम फुटतो, तो थरथर करत असतो आणि मल्हार या मंदिरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा नुपूर काय म्हणाली हे त्याला आठवतं. 15 जानेवारी 2025 याच दिवशी त्या माणसाने माझ्या वेदांतला उडवलं, त्याचा खून केला. हे सगळं मल्हारला आठवतं आणि त्याच वेळेस त्या मंदिरामध्ये देवीचा एक उत्सव सुरू असतो आणि एका व्यक्तीने 2 रूपं घेतलेली असतात. एकीकडे राक्षसाचा मुखवटा असतो आणि एकीकडे देवाचा मुखवटा असतो. आणि मल्हारसमोर हा राक्षसाचा मुखवटा येतो आणि मल्हार खूप दचकतो, घाबरतो, त्याला त्रास होऊ लागतो, त्याचं डोकं दुखू लागतं. मल्हार या मुखवट्यामध्ये स्वतःलाच इमॅजिन करतो, मीच तो राक्षस आहे ज्याने नुपूर आणि आशाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे, ज्याने वेदांचा खून केला आहे, तो राक्षस मीच आहे असं मल्हारला वाटतं. आणि मल्हार हा मंदिरातून बाहेर पडतो. गुरुजी नुपूरला प्रसाद देतात. नुपूर मागे वळून पाहते तर मल्हार तिला तेथे दिसत नाही. मल्हार सर कुठे गेले हा प्रश्न नुपूरला पडतो. मल्हार धावत पळत आपल्या गाडीत येऊन बसतो. तो खूप घाबरलेला असतो, अस्वस्थ असतो, त्याला नीट श्वाससुद्धा घेता येत नाही. ड्रायव्हर विचारतो, सर कुठे जायचं आहे? पण मल्हार काहीच बोलत नाही. मल्हार गाडीतून बाहेर पाहतो तर त्याला पुन्हा एकदा तोच राक्षसाचा मुखवटा दिसतो. त्यामुळे मल्हार खूप घाबरतो. ड्रायव्हर विचारतो, काय झालंय सर, तुम्हाला काही होतंय का, कोठे जायचं आहे? मल्हार म्हणतो, घरी चल, लवकर घरी चल.
ड्रायव्हर गाडी घेऊन घराकडे निघतो. इकडे नुपूर ही मल्हारला मंदिरात शोधत असते, परंतु मल्हार कोठेच नसतो. मल्हार नेमका गेला तरी कुठे? काय झालं असेल? मल्हार सरांना काहीतरी काम आलं असेल म्हणून ते गेले असावेत असं नुपूरला वाटतं. आणि मी येथे का बोलत बसली आहे? मला आईकडे लवकरात लवकर जायला हवं असा विचार करून नुपूर हॉस्पिटलमध्ये जायला निघते. तर इकडे अन्वय हा त्याच्या एका मित्राला कॉल करत असतो, परंतु त्याचा मित्र फोनच उचलत नाही, त्याचा फोन लागतच नाही. आणि अन्वय म्हणतो, असं कसं शक्य आहे? काल मी त्याला इतके पैसे दिले आणि आज त्याचा फोन अस्तित्वात नाही आहे. नाही नाही नाही, असं नाही होऊ शकत. मला तर त्याचा घराचा पत्तासुद्धा माहिती नाही आहे. तो कोठे राहतो, काय करतो, आणि मी त्याच्याकडे सगळे पैसे दिले. त्याने मला फसवलं तर नाही ना? तो जर मला फसवून पळून गेला असेल तर मग काय करायचं? एवढे पैसे ते माझ्याकडूनच भरून घेतील. म्हणजे मागील काही दिवसांपासून आपण पाहतोय की अन्वयने एक नवीन काम सुरू केलं आहे आणि या कामातूनच तो खूप सारे पैसे नुपूरला देत होता. त्याच्या हातात पैसा येत होता आणि याचा अर्थ तो काहीतरी चुकीचं इल्लिगल काम करत होता आणि आता त्याचा हा मित्र त्याला फसवून निघून गेला आहे. त्यामुळे अन्वय खूप घाबरलेला असतो आणि त्याला भीती वाटत असते. तेवढ्यात त्याला असं वाटतं, नाही, मला ऑफिसला जाऊन त्याला बोलावं लागेल, भेटावं लागेल. आणि थोड्याच वेळात अन्वय या ऑफिसमध्ये पोहोचतो. तर तेथे काही माणसं असतात आणि सगळं सामान तेथून नेत असतात. अन्वय विचारतो, येथे माझा मित्र रोशन राहतो, त्याचं ऑफिस आहे, तो कुठे गेला आहे? तर हा माणूस म्हणतो, तो तर पळून गेला. 2 दिवसापूर्वीच त्याने आमचं भाडंसुद्धा दिलं नाही. तुम्ही कोण आहात? तर अन्वय खूप घाबरतो आणि म्हणतो, याचा अर्थ त्याने मला फसवलं आहे. तो मला फसवून पळून गेला. त्याने सगळा बनाव रचला होता. हे सगळं प्लॅनिंग केलं होतं. आता मी काय करू? एवढे पैसे कसे परत करू? अरे देवा, हे काय झालं? मी लूझर आहे, लूझर, मी लूझर आहे, मी लूझर आहे असं तो म्हणू लागतो. आणि हा माणूस जो सगळं सामान उचलत असतो, दादा चला बाहेर, येथे कुणी नाही आहे असं म्हणून त्याला तेथून बाहेर काढतो. पाहता पाहता सूर्य मावळतो, संध्याकाळ होते आणि मल्हार घरी पोहोचतो. त्याच्या बेडरूममध्ये येतो. मल्हार ढसाढसा पाणी पितो. मल्हार खूप अस्वस्थ झालेला असतो, त्याचं डोकं दुखत असतं. तेवढ्यात तो आरशात पाहतो तर मल्हारला चक्क स्वतःचा चेहरा न दिसता त्या राक्षसाचा चेहरा दिसतो, जो त्याने मंदिरात पाहिला होता. तो मुखवटा दिसतो. मल्हार खूप घाबरतो आणि स्वतःच्या चेहऱ्याला हात लावतो. तर हा राक्षसाचा मुखवटा तर गायब होतो, पण त्याच्या हाताला रक्त लागलेलं असतं. मल्हार स्वतःचं तोंड पुसतो तर त्याचं संपूर्ण तोंड रक्ताने लाल होतं. मल्हार खूप घाबरतो. तो वॉशरूममध्ये येतो आणि स्वतःचा चेहरा आरशात पाहतो तर त्याचा संपूर्ण चेहरा रक्ताने लाल झालेला असतो. मल्हारचे हात रक्ताने माखलेले असतात. मल्हार वॉश बेसिनमध्ये हात धुतो, तोंड धुतो आणि मल्हारला त्या सगळ्या गोष्टी अंधूक आठवत असतात. मल्हारने अपघात केला नाहीये हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तायडीने त्याला जे काही सांगितलंय ते त्याला फक्त अस्पष्ट दिसत असतं. आणि मल्हार विचार करतो, मला सगळं का आठवत नाहीये? जर मीच वेदांचा खून केलाय, मीच त्याला गाडीने उडवलंय, तर मला का काही आठवत नाहीये? तायडीने मला जे काही सांगितलंय मला फक्त तेवढंच माहिती आहे. आणि मल्हारला आठवतं की 16 जानेवारी 2025ला काय घडलं होतं. ॲक्सिडेंटच्या दुसऱ्या दिवशी मल्हार हा त्याच्या रूममध्ये झोपलेला होता. मल्हारचे डोळे उघडतात, पण त्याचं डोकं खूप जड झालेलं असतं, त्याचं डोकं दुखत असतं. मल्हार उठून बसतो आणि बाजूला पाहतो तर तायडी तेथे बसलेली असते. तायडीसुद्धा खूप घाबरलेली असते, खूप अस्वस्थ असते. मल्हार तायडीजवळ येतो आणि म्हणतो, तायडे, पण तायडीचं लक्षच नसतं. मल्हार तिचा हात धरून तिला हलवतो तेव्हा तायडी ही शुद्धीवर येते. मल्हार विचारतो, तायडे काय झालंय? संजनाबद्दल काही समजलं का? तर तायडी चिडून म्हणते, मल्हार, मी तुला म्हणाले होते ना की घराबाहेर जाऊ नको, पण तू माझं ऐकलं नाही. तुला माहिती आहे का काय घडलंय? मल्हार विचारतो, काय झालंय तायडी? तर तायडी ही चक्क मल्हारचा हात पकडते आणि आपल्या डोक्यावर ठेवते आणि म्हणते, मल्हार, माझी शपथ घे, यानंतर तू पुन्हा कधीच दारूला हात लावणार नाही. मल्हार विचारतो, तायडे, पण नेमकं घडलंय तरी काय? काही सांगशील का? आणि मग तायडी मल्हारला आपल्या घराच्या मागच्या बाजूला घेऊन येते. तेथे एक गाडी असते. गाडीवर कपडा टाकलेला असतो. मल्हारला काही कळतच नाही. तायडी गाडीवरचा हा कपडा बाजूला करते. तर या गाडीचा आत्ताच अपघात झालाय असं कळून येतं. मल्हार विचारतो, काय झालं? तर तायडी त्याला सांगते, मल्हार, काल तू खूप दारू पिला होता आणि मग या दारूच्या नशेतच तू गाडी घराबाहेर घेऊन गेला
आणि मंदिराजवळ एक व्यक्ती मध्ये आली, तुझ्या गाडीला आडवी आली आणि दारूच्या नशेत असल्यामुळे तू त्या व्यक्तीला उडवलं आणि त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. हे ऐकून मल्हारला जबर धक्काच बसतो. तायडी त्याला हे सगळं सांगते की कसं झालं असेल आणि मल्हारच्या मनात ती दृश्य बसून जातात. मल्हार म्हणतो, तायडे हे कसं शक्य आहे? तायडी सांगते, हो मल्हार, मी तुझ्या मागे मागे आले आणि कुणी तुला काही बोलू नये, तुझ्यावर संशय येऊ नये म्हणून तू बेशुद्ध झाला होता तर मी तुला गाडीच्या दुसऱ्या सीटवर बसवलं आणि मी स्वतः ड्रायव्हर सीटवर बसले, तुला घरी घेऊन आले, ही गाडी घरी घेऊन आले. मल्हारला जबर धक्काच बसतो. त्याचा तायडीवर पूर्ण विश्वास असतो आणि तो म्हणतो, तायडे माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे, मी एका माणसाचा खून केला आहे, त्याला मारून टाकलंय, मला माझ्या गुन्ह्याची शिक्षा मिळायलाच पाहिजे, मी जातो. तर तायडी त्याला थांबवते आणि विचारते, कुठे चाललायस तू? मल्हार सांगतो, पोलीस स्टेशनमध्ये, मला माझ्या गुन्ह्याची शिक्षा मिळायलाच पाहिजे. तर तायडी म्हणते, मल्हार वेडा झालायस का तू? आणि तू पोलीस स्टेशनमध्ये गेला काय होईल माहिती आहे का? ते तुला जेलमध्ये टाकतील, कोर्ट केस सुरू होईल, आपला सगळा बिझनेस उद्ध्वस्त होईल, बंद होईल. बिझनेसचं सोडून दे, पण आमचं काय होईल? माझं काय होईल? मावशीचं काय होईल? तुझ्या सुमती काकूचं काय होईल? जियाचं, तिचं संपूर्ण फ्युचर अजून बाकी आहे, तिच्या भविष्याचं काय होईल? मल्हार तू हे काही करायचं नाहीये, पोलिसांमध्ये जायचं नाहीये आणि अगदी तशी वेळ आलीच तर मी सांगेल की मी ड्रायव्हिंग सीटवर बसले होते, मी हा अपघात केलाय, पण मी तुला काहीच होऊ देणार नाही. मल्हार म्हणतो, नाही तायडे, पण त्या कुटुंबाचं काय? ज्या कुटुंबात तो व्यक्ती होता त्यांना तर कळायलाच पाहिजे ना, त्यांचा माणूस माझ्यामुळे गेलाय. तायडी म्हणते, मल्हार तू ऐकून घे, काय होणार आहे? तू पोलीस स्टेशनमध्ये गेला, पोलीस तुला जेलमध्ये टाकतील, केस सुरू होईल, मग तुला नुकसान भरपाई द्यावी लागेल. नुकसान भरपाई आपण देऊ ना मग तशीच, मग पोलिसात जायची काय गरज आहे? मल्हार म्हणतो, नाही तायडे, पण माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे, मी माझ्या मनावर एवढं मोठं ओझं ठेवून कसा जगणार? असं म्हणून मल्हार ढसाढसा रडू लागतो. पण हा सगळा तायडीचा प्लॅन असतो. तायडीकडून हा अपघात झालाय, पण तायडी मल्हारच्या डोक्यावर हा सगळा आरोप लावते आणि मल्हारला म्हणते, मी आहे ना तुझी तायडी, मी सगळं सांभाळून घेईल मल्हार, तू काळजी करू नको, आपण त्या लोकांना नुकसान भरपाई देऊया, आपण हे सगळं प्रकरण दाबून टाकूया, पण तू पोलिसांमध्ये जायचं नाही, तू कोणाला काही सांगायचे नाही, कारण आम्हाला तुझी गरज आहे, तू नसला तर आम्ही सगळे उद्ध्वस्त होऊन जाऊ. आणि हा सगळा तायडीचा प्लॅन होता. तिने केलेला संपूर्ण अपघात तिने मल्हारच्या डोक्यावर टाकला आणि मग मल्हारला या गोष्टीसाठी ती आजपर्यंत टॉर्चर करतेय, त्याला या गोष्टीची पुन्हा पुन्हा आठवण करून देऊन स्वतःच्या मनाचं काम करून घेतेय. मल्हारला हे सगळं आठवतं की तायडी काय म्हणाली होती आणि त्याच वेळेस नुपूरने आपल्याला सांगितलं की 15 जानेवारी 2025ला देवी आईच्या मंदिराजवळच माझ्या वेदांचा अपघात झाला, त्याचा मृत्यू झाला. यावरूनच मल्हारला असं वाटतं की मीच तो व्यक्ती आहे ज्याने वेदांचा खून केलाय, मीच तो व्यक्ती आहे ज्याने नुपूर आणि आशाचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय, माझ्यामुळेच त्यांच्या आयुष्यात इतकी दुःख आहे, इतका त्रास आहे. त्यामुळे मल्हार खूप अस्वस्थ होतो, त्याला या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होतो, तो खूप दुःखी होतो, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे आणि मल्हार ढसाढसा रडू लागतो. फ्रेंड्स, हा सीन खूप जबरदस्त आहे. मल्हारची काहीच चूक नसताना, सगळं काही तायडीने केलं असताना सुद्धा मल्हार, नुपूर, आशा हे सगळं दुःख भोगताय आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले. मल्हारला त्याच्या आयुष्यातील सगळ्यात मोठं सत्य समजलंय की त्यानेच नुपूरच्या होणाऱ्या नवऱ्याचा वेदांचा खून केलाय. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, नुपूर ही मल्हारला कॉल करणार आणि विचारणार, सर काल तुम्ही मंदिरातून मला न सांगता का निघून गेले, काय घडलं होतं? आता नुपूरला काय उत्तर द्यावं हाच प्रश्न मल्हारला पडणार. आणि मग मल्हार हा तायडीला प्रश्न विचारणार, तायडे 15 जानेवारी 2025ला नेमकं काय घडलं होतं, मला सगळं का आठवत नाही? त्यामुळे तायडीला सुद्धा जबर धक्का बसेल. मल्हारला आता काय उत्तर द्यावं हा प्रश्न तायडीला पडणार. मग आता तायडी मल्हारला काय सांगेल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर दुसरीकडे अन्वय हा घरी असणार, नुपूरसुद्धा घरी आलेली असेल आणि तेवढ्यात तेथे काही गुंड येतील आणि ते अन्वयला म्हणतील, आमचे पैसे कुठे रे, आमचे पैसे दे लवकर चल. आणि ते अन्वयच्या अंगावर धावून जातील.
नुपूर त्यांना थांबवणार आणि म्हणणार, दादा थांबा, तुमचे पैसे मी देते, माझ्या भावाला काही करायचं नाही. तर हे गुंड धमकी देतील, उद्या होळी आहे, होळी पेटेपर्यंत आम्हाला आमचे पैसे मिळायला पाहिजे, नाहीतर त्याच होळीमध्ये आम्ही तुझ्या भावाला जाळणार. हे ऐकून अन्वय, आशा, नुपूर यांना जबर धक्काच बसेल. मग आता नुपूर हे पैसे परत कसे करणार? ती मल्हारकडे मदत मागणार का? मल्हार तिला पैसे देणार का? तायडी मल्हारला या अपघाताविषयी काय सांगणार? आता मल्हारला सगळं सत्य समजल्यानंतर तो आशा आणि नुपूरबरोबर कसा वागणार? हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. पण हळूहळू तुझ्या सोबतीने ही मालिका प्रेक्षकांचं मन जिंकते, प्रेक्षकांना खूप आवडेल यात शंका नाही. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट, नवीन नवीन एपिसोड सगळ्यात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे नवीन नवीन एपिसोडचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशनद्वारे मिळतील. खूप 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 धन्यवाद.